महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. महामार्गावर धगधगती व्हॅन, थरारक प्रसंगात तिघे बचावले. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर सामोड महामार्गावर आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास एक भीषण घटना घडली. प्रवाशांनी भरलेली ओमनी व्हॅन अचानक पेट घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. पिंपळनेरहून सामोड मार्गे साक्रीकडे जात असलेल्या या व्हॅनमध्ये 3 जण प्रवास करत होते. आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ वाहनाबाहेर उडी घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वजण सुखरूप बचावले. प्राथमिक तपासात वाहनाच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाढते तापमान आणि दीर्घकाळ सतत वाहन चालवल्यामुळेही ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामन दलाने तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनांची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, पिंपळनेर. माझे नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर. मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो. गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो. जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला. त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूध निघत असल्यामुळे गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली. गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढली. वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता. पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ येतो थांबवण्यात आला. आणि गाडी जळली, पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही.